अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या घरात रोज कापूर जाळता का? संध्याकाळ झाली की देवापुढे दिवा लावून कापूर पेटवला जातो आणि संपूर्ण घरात त्याचा सुगंध पसरतो. पण तुम्हाला माहित आहे का, जर कापूर योग्य पद्धतीने वापरला नाही तर तोच कापूर घरात नकळत नकारात्मक ऊर्जा वाढवू शकतो. हो स्वामी भक्तांनो, वास्तुशास्त्रानुसार कापूर हा फक्त पूजेचा भाग नाही, तर तो घरातील ऊर्जेशी थेट जोडलेला मानला जातो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, दररोज कापूर जाळल्याने घरात काय बदल होतात, कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि कापूर जाळण्याची योग्य पद्धत कोणती. कारण कधी कधी आपल्या घरातल्या समस्यांचं उत्तर आपल्या घरातच असतं, फक्त आपल्याला ते समजलेलं नसतं. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज सांगितलेली एक छोटी गोष्ट देखील तुमच्या घरातील वातावरण बदलू शकते. स्वामी भक्तांनो, आपल्या भारतीय परंपरेमध्ये भीमसेनी कापराला खूप महत्व दिलं गेलं आहे. पूर्वीच्या काळात घरात रोज सकाळी आणि संध्याकाळी धूप आणि कापूर लावण्याची परंपरा होती. कारण आपल्या ऋषी मुनींना माहित होतं की काही गोष्टी फक्त धार्मिक नसतात, तर त्यामागे वैज्ञानिक आणि ऊर्जात्मक कारण देखील असतं. कापूर जाळल्यावर त्याचा सुगंध संपूर्ण घरात पसरतो आणि असं मानलं जातं की त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते. कधी कधी घरात सगळं ठीक असतं, पण तरीही मन बेचैन राहतं, सतत चिडचिड होते, विनाकारण वाद होतात, घरात जडपणा जाणवतो, कामात मन लागत नाही. स्वामी भक्तांनो, अशा वेळी अनेक लोक सांगतात की घरात सकारात्मक ऊर्जा कमी झाली आहे आणि म्हणूनच दररोज कापूर जाळण्याचा उपाय सांगितला जातो. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा घरात दररोज कापूर जाळला जातो, तेव्हा घरातील वातावरण हलकं आणि प्रसन्न होऊ लागतं. कापराचा सुगंध मन शांत करण्यास मदत करतो आणि म्हणूनच ज्या घरात सतत कटकटी होत असतात तिथे संध्याकाळी कापूर जाळण्याचा सल्ला दिला जातो. कारण संध्याकाळचा काळ हा ऊर्जेच्या बदलाचा काळ मानला जातो आणि त्यावेळी घरात दिवा, धूप आणि कापूर लावल्याने घरातील वातावरणात सकारात्मकता वाढते असं सांगितलं जातं. स्वामी भक्तांनो, कापूर हा वास्तुदोष कमी करण्यासाठी देखील उपयोगी मानला जातो. काही लोक म्हणतात घरात प्रगती होत नाही, कामं अडकतात, पैसा येतो पण टिकत नाही. वास्तुशास्त्रानुसार अशा काही समस्यांमागे घरातील ऊर्जा असंतुलित असू शकते आणि म्हणूनच रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळून तो संपूर्ण घरात फिरवण्याचा उपाय सांगितला जातो. विशेषतः घराचे कोपरे, मुख्य दरवाजे आणि देवघर या ठिकाणी कापराचा धूर दाखवला तर वातावरण अधिक प्रसन्न होतं असं मानलं जातं. आता स्वामी भक्तांनो, एक महत्वाची गोष्ट जी खूप कमी लोकांना माहित आहे, कापरामध्ये काही नैसर्गिक गुणधर्म असतात ज्यामुळे हवेतील काही सूक्ष्मजंतू कमी होण्यास मदत होऊ शकते. म्हणूनच पूर्वीच्या काळात साथीचे आजार पसरले असताना घरात धूप आणि कापूर जाळण्याची प्रथा होती. काही लोकांना कापराचा सुगंध घेतल्यावर मन हलकं वाटतं, श्वास मोकळा झाल्यासारखा वाटतो आणि म्हणूनच कापूर हा फक्त धार्मिक नाही तर आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्वाचा मानला जातो. स्वामी भक्तांनो, असंही सांगितलं जातं की घरात रोज कापूर जाळल्याने पितृदोष आणि देवदोषाची तीव्रता कमी होण्यास मदत मिळते. विशेषतः संध्याकाळी देवापुढे दिव्यासोबत कापूर लावला तर घरात देवकृपा टिकून राहते असं मानलं जातं. अनेक घरांमध्ये रोज संध्याकाळी आरतीनंतर कापूर दाखवण्याची परंपरा असते. कारण कापराचा प्रकाश आणि सुगंध घरातील जड ऊर्जा कमी करण्यास मदत करतो आणि त्यामुळे घरात शांतता टिकून राहते असं सांगितलं जातं. आता स्वामी भक्तांनो, ज्यांना रात्री झोप नीट लागत नाही किंवा सतत भयानक स्वप्न पडतात, त्यांच्यासाठी देखील एक उपाय सांगितला जातो. झोपण्यापूर्वी बेडरूम मध्ये थोडासा कापूर जाळल्यास मन शांत होण्यास मदत मिळते असं मानलं जातं.
कारण कापराचा सुगंध मनातील ताण कमी करण्यास मदत करू शकतो आणि म्हणूनच काही लोकांना त्याने चांगली झोप लागल्याचा अनुभव येतो. पण स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कापूर जाळणं जितकं शुभ मानलं जातं तितकंच त्यामध्ये काही चुका टाळणं देखील खूप महत्वाचं आहे. आजकाल बाजारात अनेक प्रकारचा केमिकल युक्त कापूर मिळतो आणि जर असा कापूर वापरला तर त्याचा धूर आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. डोळ्यांची जळजळ, श्वास घेण्यास त्रास, डोकेदुखी अशा समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच शक्यतो शुद्ध भीमसेनी कापूरच वापरावा. आणखी एक महत्वाची चूक म्हणजे खूप जास्त प्रमाणात कापूर जाळणं. काही लोकांना वाटतं जास्त कापूर म्हणजे जास्त फायदा, पण तसं नसतं. विशेषतः बंद खोलीत जास्त प्रमाणात कापूर जाळला तर त्रास होऊ शकतो. म्हणून कापूर नेहमी मर्यादित प्रमाणातच वापरावा आणि लहान मुलं किंवा श्वसनाचा त्रास असणाऱ्या व्यक्तीसमोर जास्त धूर होणार नाही याची काळजी घ्यावी. स्वामी भक्तांनो, आता आणखी एक महत्वाची गोष्ट, कापूर कधीही थेट जमिनीवर किंवा अस्वच्छ जागी जाळू नये. तो नेहमी पितळेच्या पात्रात किंवा मातीच्या छोट्या भांड्यात जाळावा, कारण शुद्धता आणि स्वच्छता याला देखील आपल्या परंपरेत खूप महत्व आहे आणि जिथे स्वच्छता असते तिथेच सकारात्मक ऊर्जा जास्त काळ टिकते. म्हणून स्वामी भक्तांनो, दररोज कापूर जाळणं ही फक्त एक पूजा नाही, तर ती घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याची, मन शांत करण्याची आणि सकारात्मकता वाढवण्याची एक सुंदर परंपरा आहे. पण योग्य पद्धतीने केलं तरच त्याचे खरे फायदे मिळतात. म्हणून आजपासून जर तुम्ही घरात कापूर जाळणार असाल तर या छोट्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. आणि स्वामी भक्तांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या घरात रोज कापूर जाळता का आणि त्यामुळे तुम्हाला कोणते अनुभव आलेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये एकदा प्रेमाने नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.